अवघ्या विश्वामध्ये जाती किती आहेत? फक्त दोन जाती, स्त्री आणि पुरुष. स्त्री आणि पुरुष. मग शास्त्राच्या नुसार काय? शिव आणि शक्ती, संमतीत पार्वती, चंद्र देते चंद्रिका, शंकू देते अंबिका. मग जसा जगदंबा देवीचा गोंधळ आहे तसा हा खंडेराया महादेवाचा अवतार. मग या गोंधळाला हा खंडेराया कोण्या प्रकारचा येते? अहो घोड्यावर स्वारी बघा, घोड्यावर स्वारी, घोड्यावर स्वारी आली, घोड्यावर स्वारी. अहो कदम भक्त दारी उभावी, आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटलं की अशा एका 5000 लोकसंख्येच्या गावामध्ये 400 वारकरी आहेत. 400 वारकरी. कारण वारकरी होणं म्हणजे पूर्वजन्मीचं. कारण का? त्याच्यासाठी पूर्वजन्मीचं पुण्य पाहिजे, आई वडिलांची कृपा पाहिजे आणि सद्गुरुनाथाचा आशीर्वाद पाहिजे. आणि आपल्या गावात परम पावन झालेलं स्थान म्हणजे काय? तर साधू संतांची भूमी आहे आणि ज्वलंत जागृत दैवत आपले नारायण महाराज. आणि अशा दैवताच्या गावात आज 400 वारकरी घडले. याच्यासाठी काय लागतंय? माणसाचं तन मन धन एकत्र यावं लागतं. मग तन मन धन कसं एकत्र? सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. देव कशाचा भुकेला आहे? तुमच्या भक्तीचा. कारण भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती. भक्ती केली तर मुक्ती मिळेल आणि नाही भक्ती जर केली तर मग आपली मुक्ती कोण खाऊन जाईल याचा पत्ता लागणार नाही. कारण का? भक्ती विना पशु कसा मेला आणि सर्टिफिकेट